नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम आपण MM, FM, HRM बद्दल बघितलेलं आहे। तसंच आजच्या या सेशन मध्ये आपण OSCM बद्दल बघणार। बघा ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल बघणार आहोत इन डिटेल। जसं आपण लास्ट टाइम बघितलं होतं ते व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटन मध्ये लिंक आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। बघा आजच्या या सेशन मध्ये आपण OSCM चा सब्जेक्ट काय, OSCM चा सिलेबस काय, OSCM मध्ये कुठल्या टाइपचे जॉब असतात, OSCM मध्ये कुणी जॉब देतं, OSCM मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, आणि OSCM कोण घेतलं पाहिजे, का घेतलं पाहिजे, आणि घेतलं तर काय सजेशन आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, असे हे सर्व टॉपिक्स आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट सेकंड सेमिस्टर मध्ये सब्जेक्ट कोड आहे आपला 204 ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट। इथं आपण सिलेबस वाईज याला बघू शकतो। बघा OSCM मध्ये आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायच्या। त्याच्या अगोदर बघा, तुम्हाला याची PDF वगैरे पाहिजे असेल तर आपला ऍप वगैरे डाउनलोड करू शकता, तिथं तुम्हाला भेटून जाईल। त्याच्याच बरोबर व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची कम्युनिटी जॉईन करा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युनिट नंबर 1 बघणार आहे, इंट्रोडक्शन टू ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट। ऑपरेशन सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये युनिट नंबर 1 आहे आपला। त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन्स बघायचे, सिग्निफिकन्स फंक्शन्स ऑफ OSCM बघायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला बघा इव्होल्युशन बघायचे आणि क्वालिटी बघायची। क्वालिटीमध्ये आपल्याला बघा टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, लीन मॅनेजमेंट, इंटरनल कस्टमर, ग्लोबल कॉम्पिटिशन, इथिक्स अँड एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट, हे सर्व गोष्टी आपल्याला युनिट नंबर 1 मध्ये बघायच्या आणि ते आपण इन डिटेल स्टेप बाय स्टेप बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। बघा आता नेक्स्ट आहे आपल्याला सेकंड युनिट आहे आपलं ऑपरेशन प्रोसेसेस बद्दल आहे। म्हणजे ऑपरेशन प्रोसेसेस मध्ये आपण व्हॅल्यूम बघू शकतो, किती क्वांटिटी मध्ये बनवायचं आपल्याला, देन त्याची व्हरायटी काय आहे, त्याचा फ्लो काय असणार आहे, कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे, इंटरमिटंट प्रोसेस असणार आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या प्रोसेसेस मध्ये बघायच्या आहे। देन PM म्हणू शकतो आपण, प्रोसेस प्रोडक्ट मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये जॉब बघायचे, जॉब प्रोसेस काय असते, बॅच प्रोसेस काय असते, असेंब्ली प्रोसेस काय असते, कंटिन्युअस प्रोसेस आणि प्रोसेस प्रोडक्ट लेआउट कसा असतो, हे सर्व आपल्याला ह्या सेकंड युनिट मध्ये बघायचं आहे। त्याचबरोबर सर्व्हिस डिझाईन करण्यासाठी त्याची ब्ल्यू प्रिंटिंग असते, ब्ल्यू प्रिंट बघायचं आहे, सर्व्हिस सिस्टीम डिझाईन बघायचं आपल्याला, आणि त्याच्याबद्दल काय मॅट्रिक्स वगैरे असतात ते इन डिटेल आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये बघायचं आहे, जे की ऑपरेशन्स मध्ये आपण शिकणार आहोत। देन बघा युनिट नंबर 3 PPC म्हणतो आपण, काय PPC, प्रोडक्शन प्लॅनिंग कंट्रोल, ह्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे युनिट नंबर 3 मध्ये। PPC आणि डिमांड फोरकास्टिंग बघायचं आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग बघायचं आहे आणि प्रोडक्शन कंट्रोल बघायचं आहे। त्याच्यामध्ये बघा त्याचे टूल्स, डेटा सोर्सेस, अॅक्युरेसी, देन ॲग्रिगेट प्लॅनिंग कशी असते, MRP, CRP, DRP, MRP2, हे डिफरंट टाइपचे आपल्याला कॅटेगरायझेशन आहे प्रोडक्शन प्लॅनिंग मध्ये, ते बघायचं आहे। त्यानंतर बघा गॅन्ट चार्ट काय असतं, शेड्युलिंग काय असतं, जॉब शॉप, फ्लोर शॉप, हे डिफरंट कॅटेगरायझेशन असतात आणि OSCM मध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला सर्व समजायचं इन डिटेल आणि जे की आपल्याला युनिट नंबर 3 मध्ये शिकायला भेटणार आहे। त्यानंतर बघा युनिट नंबर 4 जो आहे तुमचा, तो इन्व्हेंटरी प्लॅनिंग अँड कंट्रोल आहे, IPC म्हणतो आपण त्याला, इन्व्हेंटरी प्लॅनिंग अँड कंट्रोल। तर IPC मध्ये आपल्याला इन्व्हेंटरीचे टाइप्स बघायचे, सीझनल इन्व्हेंटरी काय असते, डिकपलिंग इन्व्हेंटरी काय असते, सायक्लिकल इन्व्हेंटरी काय असते, सेफ्टी काय असते, पाईपलाईन काय असते, हे सर्व इन डिटेल आपल्याला ह्या युनिट मध्ये बघायचंच आहे। देन इन्व्हेंटरी कॉस्ट काय असते, ऑर्डरिंग कॉस्ट, कॅरिंग कॉस्ट, शॉर्टेज कॉस्ट, हे डिफरंट टाइप्स ऑफ कॉस्टिंग बघायचे जे की इन्व्हेंटरी मध्ये असतात। त्यानंतर बघा आपल्याला EOQ, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, त्याचे एक्झाम्पल असतात, बेसिक असतात, त्याचे न्यूमरिकल्स असतात, ते आपल्याला बघायचं आहे। बघा न्यूमरिकल डिस्काउंट सोबत बघायचं आहे। इन्व्हेंटरी कंट्रोल बघा, ABC काय असतं, वेद काय असतं, HML काय असतं, FSN काय असतं, आणि पिरियॉडिक रिव्ह्यू ऍज वेल एज रिओ ऑर्डर पॉइंट्स काय असतात, ते सर्व आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये बघायचं आहे। तर बघा हे बेसिकली युनिट नंबर 4 आहे आणि लास्ट युनिट आपला जो आहे तो आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट, SCM। आता बघा ऑपरेशन काय असतं आणि सप्लाय चेन काय असतं, हे सर्व ह्या पूर्ण सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायला भेटणारच आहे। बघा आता SCM मध्ये सप्लाय चेन कन्सेप्ट काय असते, त्याचे की इश्यूज काय असतात, कोलॅबोरेशन काय असतं, रेस्पॉन्सिव्हनेस काय असते, कॅश टू कॅश काय असतं, कॅश टू कॅश ते पण आपल्याला बघायचं आहे। देन कस्टमर सर्व्हिस बघायचं आहे, अवेलेबिलिटी बघायचं आहे, परफेक्ट ऑर्डर बघायचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन बघायचं आहे, आणि SCM इनॅबलर्स, म्हणजे कोण सप्लाय चेन मॅनेजमेंटला इनॅबल करतं ते बघायचं आपल्याला। देन त्याचे फॅसिलिटीज बघायचं आहे, इन्व्हेंटरी बघायचं आहे, ट्रान्सपोर्टेशन बघायचं आहे, इन्फॉर्मेशन अँड प्राइसिंग बघायचे, हे टोटल आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये बघायचे। तर अशा प्रकारे हे आपलं ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटचा टॉपिक आहे, सिलेबस आहे त्याचा, आणि हे इन डिटेल आपण पॉईंट्स बघणार आहोत। हे पॉईंट्सला आपल्याला एक्सप्लेन करायची गरज नाही, आपल्याला फक्त डोक्या खालून गेलं पाहिजे की काय बघणार आहे आपण पर्टिक्युलरली ह्या सब्जेक्ट मध्ये, ते आपल्याला आपण सांगितलेलं आहे स्लाइड थ्रू। बघा युनिव्हर्सिटीने आपल्याला सिलेबस दिलेला आहे, तर सिलेबस मध्ये बघा इंट्रोडक्शन दिले, देन ऑपरेशन प्रोसेस दिले, PPC दिले, प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल दिलेलं आहे, देन आपल्याला बघा इन्व्हेंटरी प्लॅनिंग IPC दिले, देन लास्ट दिले आपल्याला सप्लाय चेन मॅनेजमेंट। हे टोटल सिलेबस आहे, ह्या सिलेबसला आपण काय ब्रेकडाऊन करून युनिट वाईज तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे सिलेबस मध्ये। तर आपण असंच काय करतो, आपली खासियत आहे, आपल्याला कसं हार्ड टॉपिक दिलेला असेल
त्याला आपण ब्रेक डाऊन करतो, सोप्या सोप्या भाषेमध्ये सांगत असतो. ते आपली खासियत आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण मराठी भाषेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेमध्ये शिकवायसारखे असंच कंटेंट बनवतो. असे पॉईंट वाईज नोट्स असतात आपले, तर ते आपण काय होतं विद्यार्थ्याला समजायला इझी जातं. कारण हाय लेवलचे बुक्स वगैरे घेतलं, रेफरन्स बुक वगैरे घेतलं तर ते समजत नाही लँग्वेज त्यांची, तर तेच इझी करून आपण काय करतो आपल्या क्लासेसमध्ये घेत असतो. बघा आपले क्लासेस स्टार्ट होत आहेत विद्यार्थी मित्रांनो 1 फेब्रुवारीपासून. तर आपण आपल्या क्लासमध्ये बघा लाईव्ह लेक्चर असतात, पीडीएफ नोट्स, सिम्प्लिफाईड नोट्स, जसं तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये. देन शेवटी आपले क्लासेस संपल्यानंतर आपण रिव्हिजन क्लासेस घेत असतो, म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल आपल्याला. त्यानंतर आपण डाऊट सेशन घेतो, म्हणजे काही राहिलं तुमच्याकडनं लाईव्ह लेक्चर्स मधनं किंवा रिव्हिजन क्लासेस मधनं तरी मग ते डाऊट मध्ये आपण क्लिअर करतो. म्हणजे कुठली सुट्टी नाही आहे, म्हणजे तुम्हाला फुल गॅरंटी के साथ तुम्ही इथं शिकू शकता. देन शेवटी तुमची एक टेस्ट पण घेणार आहे आपण ह्यावेळेस पासून, की तुम्ही कसं लिहिताय, तुम्हाला काय अंडरस्टँड झाले का नाही, तुम्ही पेपरमध्ये कसं लिहिलं पाहिजे याच्याबद्दल आपण इन डिटेल फीडबॅक देत असतो. तर हे आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेतो, MM घेतो, FM घेतो, HR घेतो, OSCM घेतो, देन बिझनेस रिसर्च घेतो, लिगल आस्पेक्ट घेतो. असे डिफरंट आहेत. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा स्वामी अकॅडमी. देन आपली ऑफर चालू आहे बघा, रिपब्लिक डेची ऑफर आपण काय केले कंटिन्युअस केलेलं आहे. 31 तारखेपर्यंत आपली ऑफर असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही लाईव्ह कॉम्बो घेऊ शकता ऑल सब्जेक्टसाठी, 6 सब्जेक्टसाठी. देन तुम्ही ओनली रेकॉर्डेड पण घेऊ शकता 6 सब्जेक्टसाठी, 6000 आहे. आणि 6 सब्जेक्टसाठी तुम्हाला लाईव्ह बॅच 10,000 मध्ये भेटून जाईल. बघा इथे प्राइसिंग दिलेलं आहे आणि ऑफर हे लिमिटेड असणार आहे. तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि इझी वे मध्ये लर्निंग आपली सिम्प्लिफाईड बनवा. तर त्याच्यासाठी आपले क्लासेस तुम्ही जॉईन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा आपलं पेपर पॅटर्न, किती मार्काचा पेपर येतो, काय येतो, किती न्यूमरिकल येतात का. बघा हे ABC वरती आपल्याला न्यूमरिकल येतो बऱ्याच वेळेस. देन आपल्याला डिफरंट काय येतात, EOQ चे टेक्निक येतात. देन डिझाईन सिस्टीम डिझाईन येतं आपल्याला. देन आपल्याला कंपोज जनरलाइज सप्लाय चेन मॉडेल येतं. अशा टाइपचे प्रॉब्लेम्स येत असतात जे की तुम्हाला शिकायला भेटतं आपल्याकडे, जेणेकरून तुम्ही एक्झाम मध्ये ह्या गोष्टी फंबल नाही करणार. देन ह्याचं पेपर पॅटर्न आहे, तुमचं 50 मार्क्सचा पेपर होणार आहे. आणि हे सब्जेक्ट जो आहे OSCM ह्याचं तुम्हाला काय होणार आहे 50 इंटरनल, 50 कॉलेज लेवल, असा 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा आता नेक्स्ट आपण वाय चूज OSCM का घेतलं पाहिजे. बघा सगळ्यात पहिलं OSCM घेण्याचे काय कारण आहेत. बघा तुम्हाला इफिशियंट मॅनेजमेंट ऑफ प्रोसेस बनवायचे आहे. तर तुम्ही OSCM मध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, एखाद्या प्रोसेसला तुम्ही डिझाईन करायचे आहे, सिस्टमाइज त्याला फ्रॉम द प्रोडक्शन टू डिलिव्हरी पर्यंत तुम्हाला घेऊन जायचे. मग त्याच्यामध्ये काय लूप होल्स असतात, सिस्टम्स असतात, ते जर तुम्हाला मॅनेज करायचे आहे, तुम्हाला त्याला व्यवस्थित बनवायचे आहे, असं जर तुमचं माइंडसेट असेल तर तुम्ही OSCM ऑफकोर्स घेऊ शकता. देन बघा तुम्हाला कोर टू एव्हरी इंडस्ट्री आहे. OSCM काय आता आजकाल कुठल्याही सेक्टरमध्ये जा, तुम्ही IT सेक्टरमध्ये जा, तुमचं रिटेल सेक्टरमध्ये जा, तुम्ही E-कॉमर्स मध्ये जा, देन तुम्हाला मल्टिपल ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वगैरे हे कोर आलेलं आहे. देन बघा इनहान्सेस प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. काय होतं याच्यामध्ये, तुम्हाला एखादा प्रॉब्लेम आयडेंटिफाय होतो, कशामुळे डिलिव्हरीला लेट होतो, तर ते प्रॉब्लेमला घेऊन बसता तुम्ही आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकडे लक्ष असताना तुमचा माइंडसेट जो होतो ना तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा होतो. त्यामुळे OSCM तुम्ही प्रेफर केलं पाहिजे. देन बघा ग्लोबल बिझनेसची नीड झाले, ग्लोबल कॉम्पिटिशन झालेलं आजकाल. त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल तर ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट आपल्याला इफेक्टिव्ह आहे. आणि ते तुम्ही जर ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर ह्या गोष्टीमुळे तुम्ही OSCM घेऊ शकता. देन बघा आपल्याला स्कोप काय OSCMचा मध्ये, बघा मल्टिपल इंडस्ट्रीज आहेत, लॉजिस्टिक आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, रिटेल आहे, IT आहे, कन्सल्टिंग आहे, अशा मल्टिपल सेक्टरमध्ये तुम्हाला ह्याचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही करू शकता. बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये काय लीन ऑपरेशन, वेस्ट रिडक्शन वरती काम असतं, देन कॉस्ट रिडक्शन वरती असतं, प्रोसेस इम्प्रुव्हमेंट वरती काम असतं. तुम्हाला जर ह्याच्यात इंटरेस्टेड असेल तर तुम्ही ह्या स्कोप मध्ये जाऊ शकता, ह्या फील्डमध्ये जाऊ शकता. देन बघा क्रिटिकल रोल इन अडॅप्टिंग बिझनेसेस टू ग्लोबल कॉम्पिटिशन. तुम्हाला छोटा बिझनेस ग्लोबल लेवलवरती घेऊन जायचे तर तुमच्याकडे सप्लाय चेन मॅनेजमेंट पाहिजे व्यवस्थित, त्याच्यासाठी गरजेचं आहे. इन डिमांड हँडलिंग फॉर कॉम्प्लेक्स सप्लाय चेन इश्यूज. ठीक आहे, कॉम्प्लेक्स इश्यूज असतात त्याला तुम्हाला क्रिटिकल ब्रेकडाऊन करून इझी बनवायचे, त्याच्यासाठी तुम्ही काय ह्याच्यामध्ये स्कोप आहे सप्लाय चेन मध्ये, तुम्ही त्यासाठी पण घेऊ शकता. देन बघा करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघायचे आपल्याला. सप्लाय चेन मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे कुठल्या टाइपचे रोल असतात बघा. की रोल्स मध्ये आपण बघा सप्लाय चेन मॅनेजर असतो, देन आपल्याला ऑपरेशन मॅनेजर असतो, देन लॉजिस्टिक मॅनेजर असतो, प्रोक्युअरमेंट पर्चेसिंग मॅनेजर असतो, असे जॉब रोल आहेत आपल्याला. देन बघा इन्व्हेंटरी कंट्रोल स्पेशलिस्टचा जॉब रोल आहे, देन डिमांड प्लॅनिंग अनालिस्ट आहे, क्वालिटी कंट्रोल मॅनेजर, असे डिफरंट की रोल्स आहेत तुम्हाला. त्याच्याच बरोबर इमर्जिंग रोल्स काय आहेत बघा. इमर्जिंग रोल्स मध्ये E-कॉमर्सचे ऑपरेशन स्पेशलिस्ट आलेले आहेत आपल्याकडे आता. देन सस्टेनेबिलिटी अँड ग्रीन सप्लाय, त्याच्याबद्दल आपल्याला कन्सल्टंट म्हणून जॉब आहेत. देन डेटा ड्रिव्हन सप्लाय चेन अनालिस्ट असं म्हणून एक जॉब रोल आहे, त्यामध्ये पण घेऊ शकता. असे हे डिफरंट तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह द्यायचा, अशा टाइपचे जॉब तुम्हाला OSCM मध्ये भेटतात. आता हे जॉब कोण देतात, कोणकोणत्या कंपनीज आहेत बघा. टॉप एम्प्लॉईज मध्ये आपण ग्लोबल कंपनीज आहेत, कन्सल्टिंग फर्म्स आहेत, देन स्पेशलाइज सेक्टर्स आहेत, अशामध्ये तुम्हाला जॉब भेटू शकतो. बघा Amazon, फ्लिपकार्ट, वॉलमार्ट आहे, देन नेस्ले, प्रॉक्टर अँड गॅम्बल, P&G, ऍपल, मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस आहे. कन्सल्टिंग फर्म मध्ये मॅकेन्झी आहे, डिलॉयट आहे, देन PwC, EY, KPMG यांच्याकडे जॉब आहेत तुम्हाला. स्पेशलाइज सेक्टर ऑटोमोटिव्ह, टोयोटा, फोर्ड, ठीक आहे,
फार्मामध्ये फायझर आहे, जॉन्सन अँड जॉन्सन आहे, अशा डिफरंट ठिकाणी तुम्हाला सप्लाय चेन आहे. कारण हे ग्लोबल कंपनीज आहेत, MNCs आहेत, त्यांना सप्लाय चेन कायम कंटिन्युअसली ऑन टाइम ऑन डिलिव्हर द्यावं लागतं सगळे सप्लाय. त्यामुळे हे कंपनीसाठी हे जॉब रोल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही अशा गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल, हा तुमचं माइंडसेट असेल, तर तुम्ही ऑफकोर्स सप्लाय चेन मॅनेजमेंट घेतलं पाहिजे. देन बघा आता नेक्स्ट आहे कुणी घेतलं पाहिजे. बघा, ज्याच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी आहे किंवा त्याला इंटरेस्टेड आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये, अशा लोकांनी घेतलं पाहिजे. देन बघा, ज्याच्याकडे स्ट्रॉंग अनालिटिकल माइंडसेट आहे, कुठली गोष्ट आली त्याला ब्रेकडाऊन करून त्याला सिस्टमॅटिक वेने व्यवस्थित अनालिसिस करता येतो, अशा लोकांनी सप्लाय चेन घेतलं पाहिजे. काय इश्यू येतोय, पर्टिक्युलर इश्यू एमर्ज काय होतोय, त्याला आपल्याला अनालिसिस करायचं जर ॲबिलिटी असेल तर तुम्ही घेऊ शकता. पॅशनेट अबाउट टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन. बघा, टेक्नॉलॉजीला तुम्हाला जो ऑफलाईन बिझनेस आहे तुम्हाला टेक्नॉलॉजिकल घेऊन जायचे, म्हणजे तुमचा प्रोडक्ट निघाला कंपनीमधनं ते डिलिव्हरी पोहोचेपर्यंत तुम्हाला टेक्नॉलॉजीचं इंटिग्रेशन करावं लागतं. मग तशात जर तुमचा स्कोप असेल, तुमचा इंटरेस्ट असेल आयटी मध्ये, तर तुम्ही OSCM घेऊ शकता. कारण आता सगळ्या गोष्टी ऑन टाइम तुम्हाला येईल, म्हणजे ट्रॅकिंग सुद्धा भेटत आहे. कशामुळे? टेक्नॉलॉजीमुळे. तर OSCM मध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे. देन बघा, ग्लोबल करिअर ऑपॉर्च्युनिटीज. कधी कधी तुम्हाला काय होतं, ग्लोबल रोल्स पण भेटतात. जर समजा तुम्ही MNC मध्ये गेलात तर MNC मध्ये ऑफकोर्स तुम्हाला ग्लोबल जॉब्स आहेत. आणि अशा जर इंटरेस्टेड असेल तुम्हाला फॉरेन वगैरे फिरायचं आहे, तर तुम्ही ऑलरेडी काय हे OSCM बद्दल जाणून घेतलेले जॉब रोल्स आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एनरोल करू शकता ह्या पर्टिक्युलर स्पेशलायझेशनवर. तर हे पर्टिक्युलर आपण बघितलेलं आहे OSCM काय आहे, कोणी घेतलं पाहिजे, कोण जॉब देतं, काय देतं, हे सगळं बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा आपला प्रयत्न आहे. असेच व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्याला मोटिवेशन करत राहा की तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येतो. आता बघा, शेवटचा पॉईंट आपला सजेशन फॉर अस्पायरिंग OSCM. आता काय सजेशन आहे, सर मी OSCM करणार आहे तर मला काय सजेशन कराल? बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ERP सिस्टीम बद्दल शिकून घ्यायचे. सॅप असेल, ओरॅकल असेल, हे तुमच्यासाठी कोर बिझनेसचे टाइप्स आहेत. तुम्हाला सॅप सिस्टीम खूप गरजेचे आहे. देन बघा, तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं आहे. प्रॅक्टिकल नॉलेज काय घ्यायचं आहे, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जा, जिथं सप्लाय चेन आहे. आता इमर्जिंग यायलेत बघा, कोणकोणते, ब्लिंकिट, देन तुम्हाला बघा झेप्टो, असे हे इमर्जिंग आपल्यामध्ये कंपनीज आहेत जे की सप्लाय चेन ओरिएंटेड आहेत. तर तुम्ही इथं काम करू शकता, एक्सपिरियन्स घेऊ शकता. देन परस्यू रिलेव्हंट सर्टिफिकेशन. बघा, 6 सिग्मा सर्टिफिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. APIC सर्टिफिकेशन आहे. देन CPIM, CSPC. ठीक आहे, असे डिफरंट तुमच्याकडे सर्टिफिकेशनचे कोर्सेस आहेत. तुम्ही कोर्सेस करा, तुम्हाला अपडेटेड बनवा, रिलेव्हंट बनवा आणि जागतिक ट्रेंड का चाललंय OSCM मध्ये ते शिकून घेत चला, जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग होणार आहे. आणि तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग झाला तर तुम्हाला कंपनी हायरिंगचे चान्सेस देणार आहे आणि तुम्ही तिथं हायर होणार आहे आणि तुमचं करिअर सेट होणार तिथं. तर असे विद्यार्थी मित्रांनो बघा, OSCM आहे. आणि तुम्हाला जर शिकायचं असेल तर ऑलरेडी तुम्ही बघितलंय आपल्या क्लासेसची इन्फॉर्मेशन वगैरे, तर तुम्ही आपले क्लासेस जॉईन करू शकता. आणि असे जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला त्याचे काही चार्जेस लागणार नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, इथंपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. भेटूया नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद.